आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे की कायद्यामध्ये बदल करून कायद्यानुसार न्यायालयावर 6 महिन्यात या ॲब्सोल्यूट करण्याचं बंधन आम्ही टाकणार आहोत। आणि त्याचसोबत प्रश्न उत्तराचा तास संपलेला आहे, परंतु उत्तर संपेस्तोपर्यंत वाढवण्यात येत आहे। जसं BNS मध्ये आता फौजदारी कायद्याच्या अंतर्गत जेव्हा एखादी केस चालते, आता नियम असा झाला आहे की डिफेन्सच्या लॉयरला 2 पेक्षा जास्त ॲडजमेंट घेता येत नाही। तशा पद्धतीनं याही केसमध्ये आम्ही हा नियम करतो आहोत, अमेंडमेंट करतो आहोत की 6 महिन्यात निकाल झाला पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीत 2 पेक्षा जास्त ॲडजॉर्नमेंट या ठिकाणी घेता येणार नाही। त्यामुळे या प्रॉपर्टीज लवकर ॲब्सोल्यूट होऊन त्याची विक्री करून जो काही सामान्य व्यक्ती आहे त्याचा पैसा आपल्याला परत करता येईल। अन्यथा 10-10 वर्षापूर्वी ज्यांच्या प्रॉपर्टीज जप्त केलेल्या आहेत त्यांचेही केसेस चाललेले आहेत, ते तारखा घेत राहतात, विक्री होत नाही, लोकांचे पैसे मिळत नाही आणि म्हणून हा निर्णय घेतला। इतर आपण ज्या बाबी मांडलेल्या आहेत त्याची चौकशी केली जाईल। प्रश्न उत्तराचा तास संपलेला आहे। ठीक आहे, एक पॉइंट ऑफ प्रोसिजर मला सभागृहाच्या निदर्शनात आणून द्यायचा आहे। आज दिनांक 24 मार्च 2026 रोजीच्या दिवसाच्या कामकाजाच्या क्रमांकात अंतिम आठवडा प्रस्ताव दर्शवण्यात आलेला आहे। या प्रस्तावात गृह, नगरविकास, महसूल, अन्न नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, वैद्यकीय शिक्षण, वने, शालेय शिक्षण, मृद व जलसंधारण, उद्योग, पर्यावरण व वातावरणीय बदल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न व औषधे प्रशासन, सामाजिक न्याय, परिवहन या विषयांचा समावेश आहे। एकूण 15 विषय हे एका अंतिम आठवडा प्रस्तावात दाखवण्यात आलेले आहेत। यापूर्वी नियमामध्ये पण 292 किंवा 293 जे प्रस्ताव जे दिले जातात त्या 3 पेक्षा जास्त विषय नसावेत असा स्पष्ट उल्लेख आहे। एक, आपली जी BSc झालेली 17 मार्च 2026 मध्ये त्यावेळेला 3 पेक्षा जास्त अधिक विषय कोणत्याही प्रस्तावात घेण्यात येऊ नये असं विरोधी पक्षातील आणि सत्तारूढ पक्षातील सर्व नेत्यांचं मत होतं आणि तसं आपलं ठरलेलं। तसं असतानाही आजच्या प्रस्तावात जवळजवळ 15 विभागांचा समावेश केला गेला आहे। आपल्याला माहीतच आहे की विधानसभा